नागपुर शहर की मशहूर शेफ नीता अंजनकर ने 1000 किलो की खिचड़ी बनाकर एशिया बुक ऑफ रिकॉर्ड में अपना नाम दर्ज कराया है। मशहूर शेफ नीता अंजनकर ने कैंसर से जन जागृति के लिए ये पहल की है। दरअसल 10 साल पहले उन्हें ब्रेस्ट कैंसर का पता चला था। हालांकि उन्होंने इस बीमारी पर काबू पा लिया और फिर 1 महीने पहले वो फेफड़ों के कैंसर से ग्रसित हो गई। उन्होंने इस बीमारी का सामना और रोग से लड़ने की भावना से 1000 किलोग्राम खिचड़ी बनाने का संकल्प लिया है और रविवार को ये रिकॉर्ड भी पूरा कर लिया। नीता अंजनकर ने कहा कि ये पहल कैंसर योद्धाओं के लिए की गई है जो कैंसर से लड़ रही हैं। एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स ने इस पहल को दर्ज किया है। इस मौके पर नीता अंजनकर ने सलाह दी कि बीमारी चाहे कितनी भी बड़ी क्यों न हो, हमें मुस्कुराते हुए आगे बढ़ना चाहिए। इस कार्यक्रम में अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त शेफ विष्णु मनोहर भी शामिल हुए। आज 1000 किलो आंबील करण्याचा विक्रम मी केलेला आहे आणि आंबील बनवण्याचा एक मुख्य उद्देश तर आंबील हा आपल्या विदर्भातला महाराष्ट्रातला महालक्ष्मीचा प्रसाद आहे। तो एक माझ्या डोक्यात होतं की पहिल्यांदा जो आपण विक्रम करू तो महालक्ष्मीचा प्रसाद करू। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आपल्या विदर्भातच इतकं पौष्टिक भरड धान्य आहे, त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे आणि तो कसा करायला पाहिजे हे सगळ्या लोकांना कळलं पाहिजे। आणि आंबील ही पौष्टिक आहेच, थंड आहे उन्हाळ्यामध्ये, तर त्या दृष्टिकोनातनं मी आंबील हा एक विषय निवडला आणि आंबील केलेली आहे। आज हे वितरित काही कॅन्सर हॉस्पिटलला जातात आहे आणि काही संस्थांना आपण देतो आहे आणि इथे येणारे बरेच लोक आहेत की ज्यांना आपण हे सगळ्याचं वाटप करतो आहे आणि जवळपास 800 किलोचं आम्ही वितरण केलेलं आहे आणि आता 200 किलो उरलेलं आहे, पण 200 किलो पण आपण इथे संपवणार आहे।